मैदानामध्ये सलामीची जोडी छान मान सरोली संघाची आलेली आहे. नाणेफेकी जिंकली संघनायक प्रवीण पाटील आणि प्रवीण चौधरी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. महेंद्र आणि कबीर ही सलामी जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. देवेस्पट पळे उमेश मुकादम फॅन टीम. चला शिवाजी भुरे संघनायक आपण फिल्डिंग लावून घ्या. वेलकम भगवानजी भोईर भगवती एंटरप्राइजेसचे सर्व आणि अमरस्फोट कासने या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आज कासने टीम आणि सरोलीपाडा दोन्ही टीम अगदी वेळेवर पोहोचलेत. स्वर्गीय रतन भोईर जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि अमरस्फोट कासने यानंतरचा पुढील सामना उमेश काय प्रॉब्लेम काय आहे? खेळ कमी आहेत का? बरोबर लवकर आज 12व्यांना देखील आम्ही खुश करणार आहोत. 12वे खेळाडूंना गिफ्ट एम्पर दिला जाईल. आज नाना भाऊ 12वा खेळाडू अगोदर संघ मी जातो, तुम्ही खेळा. नाही 12वाला जावा लागतो अल्पेश. जर मध्ये ग्राउंड मधला एखादा खेळाडू अनफिट झाला तर 12वाच जातो आतमध्ये. उमेश शेट कॉल करा कुठपर्यंत आहेत खेळाडू. दोन मिनिटांमध्ये आपण सामना सुरू करा प्लीज, कारण की लाईट सुरू झालीत. आज स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये फायनल दिवस. आज आपल्याला सर्वांना नक्कीच जिथे सहकार्य करावं लागेल आयोजकांसाठी, कारण की आपल्याला लॉटवर जी वेळ दिली होती ती 5ची होती. आता 6 वाजून गेलेली आहेत. काल आपण 6:19 स्पर्धा सुरू केली होती. चला मला वाटतं खेळाडू आलेत. विवेक देवलीकर, गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 च्या 4थ्या रात्रीतला हा पहिला सामना मैदानामध्ये सुरू होतोय. देवेश स्फोट पाळे आणि जय हनुमान सरवली यानंतरच्या पुढील दोन्ही टीम आपण 4 ओव्हर नंतर संघनायकांनी 4 धाम नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. स्वर्गीय रतन भोईर जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि अमरस्फोट कासने महेंद्र पाटील आणि कबीर पाटील विजयानंद सर्वी संघाची सलामी जोडी. गोलंदाज देवेस्पट पाटील संघाचे
वसंत गेमॉन पहिला चेंडू आजच्या स्पर्धेच्या चौथ्या रात्रीचा हा पहिला चेंडू टाकला जातो आणि आपला टायमर देखील आम्ही सुरू करतोय. 6:21 पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर महेंद्र पाटीलनं षटकार ठोकून आजच्या फायनल डे ची सुरुवात जानमन सरोली संघासाठी धूमधडाक्यात केलेली आहे. चांगली सुरुवात अगदी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषकाची सुरुवात महेंद्र पाटीलने आपल्या संघासाठी चांगली करून दिलेली आहे. वसंत जाधव देवेश स्पोर्ट पाये संघाचे फ्रंटलाईन गोलंदाज. हा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला टॅप केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगली फिल्डिंग. एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 7. कबीर पाटील आणि महेंद्र पाटील रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे की जेव्हा असे दोन फलंदाज खेळपडू असतात तेव्हा अगदी क्षेत्ररक्षकाची देखील थोडीशी कसरत आपल्याला पाहायला मिळते. विवेक देवलीकर, दीपक भुरे, उमेश मुकादम, दीपक भुरे असतील, योगेश देवलीकर या संघाचे एक माजी संघनायक. चांगली टीम आहे देवेश ग्रुप फाईन टीम. हा मिस्टर वडका चेंडू हवेमध्ये स्वतः एसटी रक्षक उमेश मुकादमना झेल कंप्लीट केलाय आणि ते विकेट आली कबीर पाटीलची. 0 बाद. चांगलं कमबॅक केलेलं आहे रवींद्र पाटील. नक्कीच चांगले फलंदाज आहेत. रवींद्र पाटील देखील डावखुरे होत्याचे फलंदाज. नवीन 40+ जवानमान सरोली संघाचे भरत पाटील यांचे बंधू आहेत. रवींद्र पाटील दोन्ही चांगले क्रिकेटर आहेत. 3 चेंडू 7 वसंत जाधव षटकातील पुढचा चेंडू. रवींद्र पाटील चेंडूला अगदी हलक्या हाताने ऑन साईडला खेळलंय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. एका धावेनं रवींद्र पाटीलनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. 4 चेंडू 8. 7 वर महेंद्र. कबीर पाटील बाद झाले 0 वर आणि रवींद्रच्या बॅट मधून 1. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा. गेली 4 दिवस या स्पर्धेमध्ये सर्व संघांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं. सर्व संघाचे खेळाडू संघनायक सर्वांचे मनपूर्वक आभार. इथे अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनला चेंडू अडवलाय. दुसरी धावेसाठी रवींद्र आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलेत. नक्कीच विश्वासमामा पाटील सारंगाव यांनी या स्पर्धेला आणि दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. विश्वासमामा पाटील, एकता
सारंगाव नवीन 40 प्लस संघाचे सिनियर खेळाडू. क्या बात आहे. इथे अगदी चेंडू तेज तरणार होता मात्र लाईन चुकीची पाहायला मिळाली. वाईटचा इशारा आहे. उमेश मुकादम फॅन टीम देवेश ग्रुपचे सर्व आहेत. उमेश मुकादम पाळेगावचे उद्योजक आहेत आणि नक्कीच देवेश पाळे या संघासाठी त्यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. करता धरतायत. यष्टीरक्षक म्हणून सध्या आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चांगले क्रिकेटर देखील आहेत. हा चेंडू देखील अतिशय चांगला टाकलाय. बघूया इथे हा ना अखेरकार उमेश मुकादमला महेंद्रची विकेट हवी होती. इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावा बनलेत 1-12. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 12व्या धावसंख्येवर वसंत जाधवनं आपलं पहिलं ओव्हर कंप्लीट केलेलं आहे. नक्की श्यामदादा चौधरी जानमान सरोली संघाचे करता धरता शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा देत. धन्यवाद श्यामदादा. जो आपल्याला लॉटवर सामने दिलेले आहेत तशाच प्रकारे सामने खेळले जातील अशी आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. सर्वांनी वेळेवर या. एक ओव्हर 12. बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज फलंदाज सिरीजसाठी कुलर सुनील मालीकडून आणि 12व्या खेळाडूंना नक्कीच इथे अविन मालीनं गिफ्ट आज आणलेले आहेत. इथे हा फटका ऑन साइडला केला. बघूया काऊ कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक जज करतायत. चुकी होणार नाहीये. इथे महेंद्र पाटीलची विकेट आली झेलबादच्या स्वरूपात. धक्का नंबर 2 जानमन सरोली टीमला 13व्या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत.
मध्ये उभारताना आपण पाहतो फलंदाज रणजित पाटीलला 22चा आकडा गाठलेला आहे. 10 चेंडूमध्ये 22. इथे हा फटका अगदी उंचच उंच आणि लांबच लांब चौकारानंतर धमाकेदार षटकार. क्या बात आहे. धावसंख्येला आकार आलाय. 22 वरून डायरेक्ट धावसंख्या 28 या अंकावर जाऊन पोहोचली. अजूनही ओव्हरचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज भगवानजी भोईर साहेब खुश आहेत. क्या बात आहे. रामदासजी शेळके म्हणतात की मी आज 12ला आहे. काय माहित त्यांना गीत आवडले की काय अविन मालीजी. त्यांना 12 पासून जमणार नाही. मोटरमॅन आहेत आणि मला वाटतं आगरी समाजामध्ये पहिले असे व्यक्तिमत्व असतील की ते भारतीय रेल्वेमध्ये मोटरमॅन आहेत. क्या बात आहे. नक्कीच जे बोलण्यात आणि बरोबर अमर स्पोर्ट्स जे बोलणं सर्वपरा आणि अमर स्पोर्ट दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण. रणजितनं अगदी ताबडतोब फलंदाजी केली. धावसंख्या 32. अल्पेशा ओव्हर मध्ये रणजितनं 5 चेंडूमध्ये धावा बनवलेत 18. क्या बात आहे. षटकार, 2 चौकार आणि 2 दुहेरी अशा 18 धावा ताबडतोब रणजित पाटील बॅटमधून आलेत. बत्तीस धावा गोलंदाज आलेत. विवेक देवलीकर, नक्कीच आमचे DS ग्रुप, शिवाजी दादा पाटील, फुलाजी पाटील, मानाजी पाटील, धनाजी पाटील आणि सुरेजी पाटील यांचे भाऊजी आहेत. विवेक देवलीकर नामी काफी आहे. 2 ओव्हर 32. रवींद्र पाटील आहेत स्ट्राईक वर. पहिला चेंडू अतिशय चांगला अगदी फ्लिकचा फटका केलेत. डीप फाईन लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी चुकी पाहायला मिळाली. तिसऱ्या धावीसाठी रणजित पाटील पोचलेत. मात्र रवींद्र यांना धावबाच्या स्वरूपात परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये. फलंदाज बाद. 34 धावा 3 बाद 13 चेंडू मध्ये चांगली धावसंख्या आहे. जवान सरोली संघाच्या फलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय पाटील. वेलकम आमचे गुरुराजी माली. ओके, अजय पाटील आणि रणजित पाटील जोडी. फटका आपण पाहतोय. प्रोटेक्शन आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजय चांगले खेळाडू आहेत. वेलकम गुरु थले, देवीदास म्हात्रे आणि शिवा भोईर गावदेवी वेले टीम. छत्तीस धावा
14 चेंडूमध्ये 36, अजूनही 10 चेंडू बाकी आहेत आणि 7 विकेट. फुलटॉस होता, चेंडूला टर्न केलाय, दिशा दिली, ऑन साइडला चेंडू चाललाय, दुसरी धाव इथे देखील रणजितनं पूर्ण केली. आज रणजित पाटीलचा दिवस आहे. अजून एकही चेंडू डॉट नाहीये. 7 चेंडू मध्ये त्यांनी धावा बनवल्यात 20. 22 धावा. क्या बात है. क्या बात आहे. अतिशय चांगले आज लिया फटक्या आपण पाहतोय रणजित पाटील यांच्या बॅट मधून. 42 धावा. आज जो सराव केलेला आहे जय भोलेनाथ सरवलीपाडा, यानंतर आपण पाहणार आहोत स्वर्गीय रतन भोईर याच्या नावाने टीम आज खेळणार आहे. अमरस्पोर्ट कासने या टीम बरोबर. टॉस साठी तयार आहे साई पाटील, दिनेश पाटील, नामदेव चौधरी, शरदजी भोईर. बघूया हा चेंडू देखील अगदी लॉंग ऑनला शिवाजी भुरेच्या दिशेनं आणि इथे देखील दुसरी धाव पूर्ण. डबल 4. 44 धावांचा आकडा गाठलेला आहे. 17 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 44 धावा लागलेत. सूर्यजी पाटील नक्कीच डीएस ग्रुप कडून देवेश पाटील संघाला आणि स्पेशली विवेक भाऊना शुभेच्छा आलेत. क्या बात है. रणजित पाटीलच्या आतापर्यंत 30 धावा इथे त्यांनी जोडल्यात. 46 मध्ये वैयक्तिक 30 या रणजित पाटीलच्या बॅटमॅन आलेत. जगदीश भाऊ आज खुश आहेत. जगदीश पाटील हरिभक्त पारेण आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. 12वे खेळाडू जानमन सरवली आणि हेमंत रायकर हे देवेस्पोर्टचे 12वे खेळाडू. आज 12वे खेळाडूंना देखील गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल अविन माली यांच्या माध्यमातून. शिवाजी भुरे चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक शरदजी हलकी ते रेडी आहेत. स्वर्गीय रतन भैर, जय भोलेनाथ सरवलीपाडा टीम आपण यायचंय. शेवटचा आणि अंतिम पहिल्या सामन्याचा 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि पुढील दोन्ही संघनायकांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग अल्पेश गायकवाडांची वेळ करून घ्यायची. शिवाजी भुरे फुल टॉस होता. चेंडू अगदी ऑन साइडला अजय पाटीलनं खेळलेला आहे. दुसरी धाव इथे पूर्ण होईल. तिसरीसाठी इथे नकार दिलाय. नक्की चांगला निर्णय अखेरकर अजय आणि रणजितनं घेतलाय. रणजितनं आतापर्यंत 30 धावा आपल्या बॅट मधून बनवले. त्याच्यासाठी चेंडू घेतलेत 12 आणि 30 धावा. वा, चांगली धावसंख्या रणजितनं आजच्या पहिल्या सामन्यातून. नाना गोंडली
गावदेवी वेले टीम या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये काल चेरोबा 40+ कोण संघासमोर पराभूत झाली. कडलाक नक्कीच गुरु थले, शिवाजी भोईर आणि देवीदास म्हात्रे इथे चांगला फटका अजयच्या बॅट मधून आलाय. आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. बघूया इथे चौकार आहे. यस, धावसंख्या चौकाराने वाढून झाली होती 52. चांगली टोटल आहे. अल्पेश नाणेफेकी जिंकून प्रवीण चौधरीने जो निर्णय घेतलाय तो संघासाठी आतापर्यंत योग्य निर्णय वाटतोय. 20 चेंडूमध्ये 52 धावा आलेत. इथे बॅट कट होते. अगदी अजयने देखील स्पोर्टमॅन स्पिरिट खेळवृत्ती दाखवलेली आहे. वा, चांगला झेल उमेश मुकादमनं कम्प्लीट केलाय. चौथा गडी बाद झालाय. जानमान सरळे संघाचा 52 धावसंख्येवर आणि आता संघाचे संघनायक प्रवीण चौधरी बघूया. 3 चेंडू शिवाजी भोरेचे बाकी आहेत. 52 धावांचा आकडा लागलेला आहे. 60+ की 60च्या आतमध्ये. नाईटची स्पर्धा आणि दिवसाची स्पर्धा यामध्ये खूप मोठा फरक आहे. आमच्या गुरुदत्त 40+ मानकुली संघाने सलग 3ऱ्या वर्षातून भिवंडी ग्रामीण 40+ कमिटीला ही नाईट स्पर्धा दिलेली आहे. शिवाजी भुरे, क्या बात आहे. इथे आलेले एक नक्की चांगला फटका आपण पाहतोय प्रवीण चौधरी यांच्या बॅट मधून आणि या चौकार. धावसंख्या झाली ती अप्पक 56 धावा. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक अमर स्पोर्ट कासने, स्वर्गीय रतन भोईर, जय भोलेनाथ सरलीपडा. शेवटचे 2 चेंडू आहेत या इनिंगचे. आपण दोन्ही संघनायकांनी यायचंय. शेवटचा पुकार आहे आपल्याला. छप्पन्न धावा. इथे हा चेंडू 20 मध्ये केला आहे. बघूया क्षेत्रक्षक चेंडूवर झेपवतोय. दुसरी धाव इथे देखील पूर्ण केली. रणजितला या ओव्हरमध्ये मात्र संधी मिळाली नाहीये. 12 मध्ये 30 धावा त्यांनी बनवलेत. अठ्ठावन्न धावा 23 चेंडू मध्ये आलेत. शेवटचा 1 चेंडू प्रवीण चौधरीनं फटका काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय आणि अगदी चेअरमन सरवली संघासाठी शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून संघनायकाने आपल्या धावसंख्येला चांगली भरती दिली. धावा बनलेत 62. 63 धावांचं आव्हान आहे. चला आपले दोन्ही पंच आपण यायचं आहे. आपल्यासाठी गरमागरम चायची व्यवस्था झालेली आहे. या आपल्याला चाय पाहिजे होता. या चाय आलेला आहे. चला आपण टॉस करूया. साई पाटील वेलकम. चला राहुल आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. स्वर्गीय रतन भोईर, जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि अमर स्पोर्ट कासनी. पहिल्या फेरीचा दुसरा सामना आपण यानंतर पाहणार आहोत. नक्की 4 धाम आणि पैकी कक्ष आमच्या जिगेदादांचा संपूर्ण परिवार
वेलकम शरद हलके, बेस्ट ऑफ लक. साई पाटील नक्कीच इथे नाण्याच्या दोन्ही बाजूने ओळख करून देतो. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल असे नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोण आवाज देईल? साई पाटील. टेल अशी कॉलिंग अगेन्स्ट हेड आलेला आहे. राहुल खूप खूप धन्यवाद या स्पर्धेसाठी. राहुल मालीची खूप मेहनत. शरद हलके पहिला प्रश्न. गुरुदत्त 40+ मानकुले आयोजित ही स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 ची स्पर्धा कशी वाटली? ही स्पर्धा अतिउत्तम आहे. ग्राउंड एकदम म्हणजे भिवंडी तालुक्यात चांगल्या प्रकारचं ग्राउंड आहे आणि नाईटला म्हणजे 12 महिने लाईट इथे उपलब्ध आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकलात. आज समर्थ संघ देखील आपल्या संघाच्या ताकदीचा संघ आहे. स्वर्गीय रतन भोईर जय भोलेनाथ सरळपाडा या संघाचं नामकरण आपण ऐकतोय, कारण त्यांच्या गावातील त्यांचा एक जवळचा सहकारी रतन भोईर आज आपल्यातून निघून गेलेत. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपल्या संपूर्ण भिवंडी ग्रामीण आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. या संघाच्या आगीनं आपण नाणेफेकी जिंकलीत. प्रथम निर्णय काय घेत आहे? क्षेत्ररक्षण करणार क्षेत्ररक्षण करता आपली संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. संपूर्ण टीम स्पर्धेत उतरलेले आहे. आपले खूप खूप शुभेच्छा शरद हलके. साईभाऊ नाणेफेकी गमावली आहे आणि आपल्या वाटेला प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली, काय निर्णय? फिल्डिंग घेतली ठीक आहे, तरी पण फलंदाजी आपल्या वाटेला आलेली आहे. गुरुदत्त 40+ ची ही नाईटची स्पर्धा आणि स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक या स्पर्धेविषयी काय बोलाल? या स्पर्धेविषयी बोलायचं तर खूप छान. स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाने खेळण्यासाठी आलेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी हीच आपण ईश्वरचरणी या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करू. धन्यवाद साई पाटील. तर ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र. जशी मॅचला सुरुवात होईल समोरून कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत संदेश पाटील भिवंडीकर. ओ टू संदेश. थँक्यू सो मच कालीराम दादा. नक्कीच भरपूर चांगल्या धावा उभारण्यात आलेल्या आहेत. 62 धावा आणि 63 धावांचं आव्हान, एक चांगलं आव्हान इथे असेल. देवे स्पोर्ट पाये टीम संघाच्या अगेन्स्ट कमालीची सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, त्यानंतर 20 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर 14 आणि त्यानंतर 16. म्हणजे प्रत्येकाने सह खुशीने या धावा खर्च केलेले आहेत. मात्र लक्षात ठेवायचं आहे की या धावा देखील बनवायचे आहेत. वसंत जाधव, अजय पाटील, विवेक देवलीकर, शिवाजी भुरे नक्कीच यांनी जी 4 षटकं टाकलेली आहेत त्याच्यामध्ये अवघ्या 62 धावा खर्च केलेल्या आणि 63 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. उपस्थित सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला आपण पाहतोय. आज मेगा फायनल डे या स्पर्धेचा स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 चौथ्या दिवसामध्ये आपण चौथ्या रात्रीमध्ये इथे पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. आज अभिन दादा यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर ठेवण्यात आलेला आहे. जे 12 खेळाडू आहेत त्यांच्यासाठी नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि एक मोठी स्पर्धा, डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. अगदी मी म्हणेल की पूर्णपणे डे मध्येच ही स्पर्धा नाही तर नाईट मध्येच खेळली जात आहे. कारण की बरोबर प्रॉपर 6:05 टॉस झाला होता. 6:21 मॅच सुरू झाली होती. 15.75 ची सरासरी गाठायची म्हणजे 2 मोठे कंपल्सरी तुम्हाला खेळावे लागतील. क्षेत्ररक्षण सजवला गेलाय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, ऑफ साईडला पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन आहे, गली पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि स्ट्रेट एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पहिला चेंडू गोलंदाज तयारीमध्ये. महेंद्र पाटीलचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हुक शॉट खेळलेला आहे आणि त्याच्यावर हा षटकार पाहायला मिळत आहे. ही सुरुवात अल्पेश महेंद्र पाटील यांनी केली होती आणि महेंद्र पाटीलच्या अगेन्स्ट
फलंदाज आपण पाहतो विवेक, याच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने श्री गणेश धावांना सुरुवात होत आहे. न भूताना भविष्यातील एक मोठी स्पर्धा भव्य रात्र रोशनीमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या डावाची सुरुवात देखील षटकाराने झाली होती आणि दुसऱ्या डावाची सुरुवात देखील षटकाराने इथे झालेली आहे. महेंद्र पाटीलने षटकार ठोकला आणि महेंद्रच्या अगेन्स्टचा हा षटकार आलेला आहे विवेक देवलीकर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा समोर फुलटा चेंडू खेळला गेला आणि त्याच्यावर व्ही शेप मध्ये चांगली फिल्डिंग, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे, फक्त एकच धाव आली आहे. लक्षात असू द्या गोलंदाज 1 मिनिट फक्त. पॉवर प्लेच्या षटकाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा जे खेळाडू पॉवर प्ले मध्ये असतात त्याने 30 सर्कलच्या आतमध्येच बाहेरून स्टार्ट घ्यायचं नाहीये. जर पंचांच्या नजरेमध्ये तुम्ही आलं तर नो बॉल दिला जाईल, लक्षात घ्या. हे नियमच आहे क्रिकेटचा. नक्की पॉवर प्ले काय म्हटलं जात आहे? सूर्यजी पाटील यांच्याकडून विवेक देवलीकर यांना चौकार षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये पारितोषिक लागलेलं आहे. धन्यवाद सूर्यजी पाटील. बाला लेग बायचा धाव इथे पाहायला मिळतोय. चांगला खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो अल्पेश, कारण की सुरुवात चांगली झाली आहे. जेव्हा टार्गेट मोठं आहे म्हणजे आमचे अल्पेश गायकवाड सांगते अवघ्या 62 धावा बनवून 63 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम चांगली सुरुवात करते. देवीस्फोट पाये महेंद्र पाटील गोलंदाज. चला तिसऱ्या पंचांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं. सुनील म्हात्रे सर, लारा सर चांगली मेहनत घेताना आपण पाहतोय. गेले 3 दिवस काय मेहनत सुरू आहे सुनील म्हात्रे सरांची. डे नाईट करून नाईट मध्ये ते येत आहेत. भिवंडी ग्रामीण फुटबॉल संघटनेचे एक मुख्य पंच म्हणून आपण बघतो सुनील म्हात्रे सरांना. त्याचबरोबर भाऊ पाटील, सुरेश घरस सर, त्यानंतर लारा सर, असे अनेक पंचांनी भरपूर सहकार्य केलं आहे यावर्षी. महेंद्र पाटील विकेट घ्यावं लागेल इथून, त्यावेळी थांबावं लागेल कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऑलरेडी 8 धावा आलेल्या आहेत. मोठा फटका केला ऑन साईडला, शतरक्षक आहे डीप मध्ये, फिल्डिंग चांगली आहे, एक सिंगल धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये नक्की काय घडले पंचांना पाहायचं आहे की फलंदाज सेफ आहे की नाही. वेलकम प्रशांत म्हात्रे, जीसी क्रिकेट मंडळ भिवंडीचे उपाधीक्षक आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट चे एक उत्कृष्ट खेळाडू प्रशांत म्हात्रे आपला स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच चेक केला जात आहे फलंदाज सेफ आहे की आउट आहे, हेच निर्णय फक्त येणं बाकी आहे मैदानामध्ये. नक्कीच गावदेवी पिंपळघर या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजणोली माजी उपसरपंच संतोषदादा पाटील यांनी स्पर्धेला आणि सर्व संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद संतोषदादा पाटील. पिंपळघर आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच आंतरराष्ट्रीय प्रमाणे पंच जे आहेत मैदानाच्या आतमध्ये हा निर्णय देणार आहेत. बॅटर सेफ आहे की नाही ह्याच निर्णयावर सध्या तरी थांबली मॅच. दुसरा धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता अल्पेश, त्या प्रयत्नामध्ये फलंदाज फसले की पूर्ण केले हे फक्त येणं फार नक्कीच महत्वाचं असेल. पंच जागेवर जाऊन हा निर्णय देताना आपण पाहत आहे. यस, बॅटरी सेफ आहे म्हणजे 2 धावा अल्पेश इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि धाव फलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 10 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. 15.25 ची सरासरी गाठायची म्हणजे इथून मोठा पटका कंपल्सरी आहे. आला नाही तर दबाव बनू शकतो. महेंद्र पाटील पुढचा चेंडू टाकताना
लोअर पुलटा चेंडू ऑन साईडला आणि बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चालला मिड विकेटच्या वरतून येतो षटकार. ड्रेस ग्रुप सूर्यजी पाटील यांच्याकडून कुठली एंट्री चौकार षटकार कंप्लीट केली तर त्यानं 2000 रुपये पारितोषिक आहे. कमालीची सुरुवात पाहायला मिळते. एक चांगला उत्तर दिला गेलाय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाला, कारण की 2 षटकार आतापर्यंत विवेक यांच्या बॅटमधून आलेले आहेत. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी 16 धावा धावपळकारा बोंबाद आहे. कमालीची पहिली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांचा इथे पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे. शेवटचा चेंडू महेंद्र गतीमध्ये परिवर्तन, कठोर चेंडू टाकला होता यावेळेस आणि आता आपण इथे पाहतो की षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. गुणलेखक अल्पेश गायकवाड सांगत आहे की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा इथे पाहतो आपण धावफलकावर. बिनबाद 16 अशी परिस्थिती आहे. विवेक देवलीकर आणि वसंत जाधव हे 2 फलंदाज चांगली सुरुवात करून देतात आपल्या संघाला. आजचा दिवस 4था दिवस, फायनलचा दिवस, मेगा फायनल डे. आज वार देखील गुरुवार आहे आणि ज्या प्रकारे आपण या क्रीडानगरीचा उल्लेख करत असतो तो म्हणजेच श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण मानकुली. आनंदाचा दिवस, वातावरण देखील चांगलं आहे. आज थोडीशी थंडी हवा कमी आहे. काल जास्त थंडी होती या स्पर्धेच्या माध्यमातून. महेंद्र पाटील 15 धावा आणि एक लेग बायची धाव म्हणजे 16 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे आणि जे हनुमान सरोली टीम संघाचा गोलंदाज तयारी करताना आपण पाहतोय. मला वाटतं जितू आलाय, एक अनुभवी खेळाडू आहे. इथून पूर्ण कमबॅक करण्याची तयारी दिसतोय जितूची, कारण की जितूनच आता हा षटक टाकावा लागेल. दबाव देखील आहे जेव्हा आपण चांगला टार्गेट सेट करतो आणि समोरच्या संघाची जेव्हा चांगली सुरुवात होते मग तेव्हा सर्वच खेळाडू निराश असतात की पहिल्या षटकामध्येच 2 मोठे फटके आले होते. श्यामशेठ चौधरी यांचा संघ आपण पाहतो सध्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. चांगली बॅटिंग केली आहे. संरक्षण सध्या म्हणता येणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये एक जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात आली आहे. 16 धावा अवघे आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये महेंद्र पाटील यांनी खर्च केलेत. जितू गोलंदाज तयारीमध्ये. स्ट्रायकिंग वर पहिल्यांदा आपण पाहतो वसंत जाधव यांना. पहिला चेंडू कटर चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू, एक चांगली सुरुवात जितूच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 पहिल्या मॅचचा आपण पाहतो. दुसरा डावाचा खेळ सुरू आहे. राईट हॅम ओ द विकेटने शॉर्ट रनअप गोलंदाजाचं. बॅटर सज्ज आहे वसंत. ओरपी चेंडूचा फायदा घेतला गेला नाहीये. चेंडू कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पर्यंत तुम्हाला जाणं फार महत्वाचं आहे. तुम्ही चेंडूची वाट पाहू शकणार नाहीये कारण की 30 सर्कल बाउन्स झाला होता हा चेंडू आणि जागेवर राहून चेंडूची वाट पाहत होते. 2 धावा, धावसंख्या 18 धावा धावफलकावर. 18. फाईट बॅक करावा लागेल. पुन्हा एकदा हा चेंडू आता स्विंग अँड मिस डॉट चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जितूच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 धावा खर्च केल्यात. अनुभव आहे तो अनुभव सध्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. जितू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने मात्र थांबणार नाही. इंटू द गॅप, चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार.
चान्स येतोय चौकार. 22 धावा धावफलकावर. नक्कीच चौथ्या चेंडूवर जितूच्या चौकार आलेला आहे. नक्कीच प्रयत्न करतोय वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये वसंत जाधव आणि विवेक देवलीकर. पुन्हा एकदा दांडी गोल बोल्ड केलं, विकेट इथं मिळते आणि भागीदारी इथं थांबवली गेली आहे. पहिला विकेट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट इथे दबाव नक्कीच इथे पाहायला मिळतो. देवेश स्पोर्ट पाय टीम संघावर. नवीन बॅटर एंटर होते मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर उमेश मुकादम. नक्कीच एक चांगले खेळाडू आहेत आणि नक्कीच त्यांच्यावर भरपूर जिम्मेदारी या मॅचची. 63 धावांचं एक आव्हान आणि रजनी क्रिकेटमध्ये हा आव्हान एक सेफ टार्गेट आहे. काल काय मॅच रंगली होती. शेवटच्या मोमेंटला असं वाटत होतं की जय बजरंग कारोली संघ जिंकेल, मात्र एकाएक आई गावदेवी पिंपळगड संघाची वापसी आणि गणेश पाटीलचा क्लास राहिला त्या मॅच मध्ये. आणि त्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अल्पेश गायकवाड यांनी एक इनिंग पूर्ण समालोचन केलं होता. सुंदर असा हा फ्लिप, मात्र व्ही शेप मध्ये शतरषक आहे. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे आणि आता फक्त आणि फक्त एकच धाव इथे पूर्ण केला जात आहे. म्हणजे कम्मालीची गोलंदाजी राहिली जितूसाठी आणि टीम जीवानमन सेवली संघासाठी. धन्यवाद संदेश. आपण स्वागत सन्मान करत आहोया. नक्कीच ते आमचे सर्वांचे लाडके प्रशांत म्हात्रे, GCO ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी चे उपाध्यक्ष आणि एक भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट एक स्टार खेळाडू प्रशांत म्हात्रेचा शुभ सन्मान होतोय. गुरुदत्त 40+ मानकुले आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 मध्ये तानाजी माली आमच्या गुरुदत्त 40+ संघाचे खेळाडूंचे शुभ असते हा शुभ सन्मान शॉल फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रशांत म्हात्रेचा हा स्वागत सन्मान कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद प्रशांत म्हात्रे. त्यानंतर देवीदास म्हात्रे गावदेवी वेले संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि राहुल माले यांचे मामा बंधू आहेत. नक्कीच देवीदास म्हात्रे देखील आपण स्वागत सन्मान करूया. नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांचे स्वप्न अधुरे राहिलेले आहेत. मात्र पुढच्या वर्षी आपण चांगली मेहनत करा आणि शेवटच्या फायनल मध्ये एन्जॉय करा. राहुल दादांनी देखील आम्हाला सांगितलं होतं की अखेर खेळ आहे, एकाला हरायचं होतं एकाला जिंकायचं होतं. शेवटच्या चेंडूवर मॅच हरली होती वेले संघासाठी. कोंडगाव संघाने प्रशांतने ती मॅच फिनिश केली होती. त्यानंतर शिवा भोईर एक चांगले खेळाडू आहेत. शिवा भोईर देखील सध्याच्या घडीला चालू सीझन मध्ये खूप चांगले टच मध्ये आहेत. शिवा भोईर गावदेवी वेले संघाचे गोलंदाज आणि फलंदाज म्हणून चालू हंगामाची सुरुवात शिवा भोईर कडून देखील चांगली पाहायला मिळते. शिवा भोईर. चला राहुल आपण स्वागत सन्मान कंप्लीट करा. नाही, व्यासपीठावरच कॅमेरा आहे. राहुलदा तुम्ही सन्मान गरज आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे. शिवा द हिरो नक्कीच यावर्षी खूप चांगली मेहनत करत आहे आपल्या संघासाठी. त्यांचा इथे सन्मान राहुल दादा माली यांच्या शुभ हस्ते होत आहे. थँक्यू. आपण आपली उपस्थिती दाखवली. अँड बॅक टू क्रिकेट. सध्या मैदानामध्ये प्रवीण चौधरी गोलंदाज आलेला आहे आणि पहिला चेंडू एक सिंगल धाव आली आहे. 24 धावा धावफलकावर. उमेश मुकादम यांना प्रयत्न करावे लागतील. वारंवार मोठे फटके विवेक देवलीकर यांना संधी द्यायला लागेल, कारण की 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत आणि मला तरी वाटतं की विवेक देवलीकरच आहे स्ट्रायकिंगवर. फार अपेक्षा आहे टीमला. प्रवीण चौधरी पुढचा चेंडू वेगाने टाकले आणि त्याहून चांगला स्ट्रोक बनवलाय आणि चेंडू झाला सीमारेखा पार. 31 षटकार.
हा जो स्ट्रोक खेळलेला आहे अगदी ओके आहे सर. जी क्रीज बॉक्स आहे त्याच्या आतमधूनच खेळला गेलाय, म्हणजे षटकार धावा झालेला आहे. धावफलकावर 30 धावा. गिरीश सरांच्या माध्यमातून नक्कीच सांगण्यात आलं होतं की कमरच्या वरती मात्र अजून 33 धावांची आवश्यकता आहे. आणि अल्पेश सांगत आहे की अगदी 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बोलू शकता, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्याकडे चांगले स्ट्रोक आहे. 3 षटकार विवेक देवलीकर. आज प्रशांत दादा इथे उपस्थित झालेला आहे. दादा 40+ क्रिकेट ग्रामीण क्रिकेटला टप आहे, कारण की या स्पर्धेमध्ये आणि राहुल दादा यांच्या शोमध्ये प्रत्येक संघाचा चांगला प्रयत्न राहिलेला आहे, कारण की यांच्यापासूनच क्रिकेटची सुरुवात झाली होती आपल्या भिवंडी परिसरामध्ये. आणि तेच लेजंड आपण खेळाडू पाहतोय की ते खेळत आहेत. डावपेच आखली जात आहेत. धावसंख्या 30-33 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवीण चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. ओरपी चेंडू समोर उडवला चेंडूला आणि हा चेंडू देखील सीमा पार जात षटकार. टीमच्या खेळाडूला दिला होता. आणि आता पाहूया विवेक देवलीकर याचा मान पटकवतील का. नक्कीच नाना बोंदे यांचं आम्ही कौतुक करू की ज्यांनी खेळाडूंची ऊर्जा, खेळाडूचं टॅलेंट बघण्याकरिता असं पारितोषिक लावलेलं आहे. आणि नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये आपण टी शर्ट देत आलेलो आहोत षटकारांच्या हॅट्रिक, विकेटच्या हॅट्रिकसाठी. आता इथं आपण पाहतोय की गोलंदाजावर थोडासा दबाव आहे. प्रवीण चौधरी आता या दबावामध्ये आहे. हा चेंडू जर डॉट आला नाही तर मग मॅच मध्ये अजून रंगत येईल, कारण की अजूनही मी म्हणेल की ज्या सरोली संघाकडे हा सामना आहे. 9 चेंडू 27 धावा. धावा भरपूर आहेत, वाचवण्यासाठी भरपूर धावा आहेत, मात्र फलंदाजाला आउट करावा लागेल. हॅट्रिक आहे आणि आता हा हॅट्रिक चेंडू होता षटकारांचा, मात्र तो डॉट गेलेला आहे. क्या बात आहे. शिवाजी पाटील यांनी हा पारितोषिक 2000चा लावलेला आहे. विवेकसाठी विवेक देवलीकर यांच्यासाठी तो पारितोषिक आहे, मात्र लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट आलेला आहे. कमानीची वापसी पाहायला मिळाली गोलंदाज प्रवीण चौधरीची पाहतो आपण. हमारी तुम्हारी चलती हुई 2 चेंडू पहिले षटकार आले आणि त्यानंतर ते 2 चेंडू डॉट आलेले आहेत. 21 सोपा नाही, 7-27 असा समीकरण राहिलेलं आहे. 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. हा जर षटकार आला नाही तर दबाव होईल. त्याच्यावर पुन्हा एकदा स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला. कम्मालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली प्रवीण चौधरीच्या माध्यमातून. आता थोडस समीकरण कठीण, मुश्किल देखील म्हणू शकतो आपण रजनी स्पर्धेमध्ये, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. पाणी आलं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी वेली टीम संघाचे गुरु थळे कॅप्टन इथं उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच यावर्षी चांगला क्रिकेट राहिलाय, मात्र शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. चेरोबा कोण, आई गावदेवी वेले, जबरदस्त कॅप्टनशिप यावर्षी गुरु थळे यांची आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत त्या अवघ्या 36 धावा आणि अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 27 धावा. काल 19 धावा बनताना बघितल्या आपण शेवटच्या चेंडूपर्यंत. आज नवीन काही बघतोय की काय आपण. चला मॅच सुरू करायची आपण. सरोली टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपण एकत्र होऊ नका. नक्की शिवाजीदादा पाटील सारंगावचे समाजसेवक, उद्योजक, उद्योगपती आणि त्यांच्या सौभाग्यवती
नक्की सुरेश सारंगचे माजी सरपंच देखील राहिलेत आणि त्यांचे भाऊजी विवेक देवलेकर सध्या मैदानामध्ये खेळतायत. सुरेशजीने देखील कॉल केलाय. चौकार षटकार हॅट्रिकला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद शिवाजी दादा, फुलाजी पाटील, मानाजी पाटील, धनाजी पाटील आणि सूर्यजी पाटील हे सारंगाची ओळख आहे. नक्कीच शिवाजीदादा पाटील यांनी जो बक्षीस लावलाय, मात्र आता मी सांगेल की तो बक्षीस नव्हे तर आता सामना जिंकण्याची तयारी करावी लागेल. 6-27 धावा, 6 चेंडू आणि 27 धावा. थोडेस मुश्किल आहे, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. संदेश एक माहिती मी नक्कीच दोन्ही संघांपर्यंत पोहोचवतोय. चालू सामन्यातून विजेता टीम आपल्याला कुठेही जायचं नाहीये. यानंतरचा जो सामना होईल, स्वर्गीय रतन भोईर, जय बोलणे सर्वे बरा आणि अमरस्फोट कासनी या सामन्यातून विजेत्या बरोबर चालू सामन्याच्या विजेत्या टीमचा सामना असेल. नक्कीच लेग बायची धाव आली आणि आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे उमेश मुकादम यांच्या माध्यमातून. मात्र अल्पेश 5 चेंडूचा खेळ आहे आणि 26 धावांची आवश्यकता आहे. भोलेनाथ पाटील सुंदर असा हा चेंडू लेग स्टंपवर ठेवला होता आणि त्याचा हा स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आहे तिथे एकच धाव पूर्ण केली जात आहे. आता नक्कीच आता मिशन अवघड, इम्पॉसिबल. भोलेनाथ पाटील चांगलेच खेळतात यावर्षी या जनमत सरोल टीम संघासाठी. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. गली पॉइंट वर क्षेत्ररक्षक लेग बायचा इशारा लारा सरांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजांनी मजबूत पकड निर्माण केली. आता जनमत सरोली, श्यामदादा चौधरी नक्कीच चांगल्याच पोझिशन मध्ये आपण पाहतोय टीम. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू, तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू मागे. सिंगल धावाने काहीच होणार नव्हतं. आता चेंडू देखील कमी राहिलेले आहेत. 2-23, 2000 रुपयाचा पारितोषिक. नक्कीच पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक आणि हा चेंडू चालला सीमारेखा पार येतो चौकार. लेट मगर ग्रेट चौकार. मुकादम आणि त्याचबरोबर विवेक देवलीकर यांनी 4 षटकार ठोकले होते. मात्र पहिल्या डावामध्ये 30 धावांची यादगार इनिंग राहिली होती रणजित याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. मात्र हा सामना इथे जिंकला गेलेला आहे. जनमत सरोल टीम संघाने पहिला सामनाचा फायनलच्या दिवसात आपण पाहतोय जिंकला गेलाय. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन टीमचे सर्व श्याममामा चौधरी, अभिनंदन टीमचे कॅप्टन. हार्डलक टॉप दिली आहे शेवटच्या षटकामध्ये देवेश स्पोर्ट्स पाळे टीम, उमेश मुकादम अँड विवेक देवलीकर. हार्डलक. चांगला खेळ तुमचा देखील झाला, मात्र धावा भरपूर होत्या. या मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने 30 धावा